आता हरभरे होते इथं, हरभरे आले 15 होते बरोबर. पण एवढ्या या शेताला दरवर्षी हरभऱ्याला भाव राहायचा 10,000 रुपये. या वर्षी आहे 6,000 आणि 5,500. काय परवडणार? डायरेक्ट 4,000 नाही दिवसाला. बेकार काम हा, म्हणजे पोट पण पूर्ण भरत नाही, पीक पण मागू देत नाही. आणि त्याला असं झालंय, शेतकऱ्याच्या मुलाला पण आहे आणि मुलांना पण कुठल्याच शैक्षणिक सवलती नाही आहेत डायरेक्ट. प्रत्येक वर्षी इंग्लिश मिडियमची फी 10-20% वाढते. सर्वांचं वाढतं. शेतकऱ्यांचं उत्पन्न आहे ना 2014 पासून 10% रिवर्स येत आहे भाव. शेतकऱ्यांना आहे ना, जसं बीजेपी सरकार आलं आहे ना 16 वर्ष होऊन जाते. माझे नाव दिनेश भटू पाटील, राहणार नागाव. दरवर्षीप्रमाणे यावर्षी उन्हाळी कांद्याची लागवड केलेली आहे. पण उन्हाळी कांद्याला आम्हाला अपेक्षित भाव भेटत नाही आहे. आता 9 रुपये ते 12 रुपये असा भाव भेटत आहे. मार्केटला काल 900 ते 1200 रुपये फायनल भाव होता. या भावाला आम्हाला कांदा उत्पादनाचा खर्चही निघत नाही आहे आणि मजुरांचे व खताचे भाव दुपटीने झाल्यामुळे यावर्षी आम्हाला 900 आणि 1000 रुपये कांदे द्यायला परवडणार नाही आहे. म्हणून सरकारने गांभीर्याने याच्यावर लक्ष देण्यात यावं व कांद्याला हमी भाव हा 2,000च्या वरतीच देण्यात यावा. तेव्हाच शेतकऱ्यांना कांदा हे परवडण्यात येईल. नाही तर शेतकऱ्याला कांदा हे परवडणार नाही. प्रत्येक गोष्टीचे भाव हे वस्तूचे भाव दरवर्षाला 10% वाढत आहे, पण शेतकऱ्याचे भाव हे 20% रिवर्स येत आहे. शेतीमालाचे भाव प्रत्येक वर्षी 2014 पासून तर 2025 पर्यंत शेतकऱ्यांचा शेतीमालाचा भाव हा वरती न जाता दरवर्षी हा खाली आलेला आहे व भाव हा दरवर्षी 10% कमी होतोय. तर सरकारने याच्यावर गांभीर्याने लक्ष देण्यात यावे व शेतकऱ्यांना उपासमारीपासून व शेतकऱ्यांना आत्महत्येपासून वाचवावे ही आमच्याकडून व शेतकऱ्यांकडून सरकारला ही कडकडीची विनंती आहे.